नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा होत असून महाराष्ट्रातील काही नेतेही मोदींसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही काही नावं ही सुचवली गेलेली आहेत। तर मग चला जाणून घेऊयात महाराष्ट्रातील कोणते खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर मोदींसोबत कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। ज्या नेत्यांची मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहेत त्यांची नावं आता हळूहळू समोर येत आहेत। ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार आहे त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आलेले आहेत। तर महाराष्ट्रातील 5 नेत्यांची नावं ही निश्चित झालेली आहेत। 2 वेळा मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेले नितीन गडकरी हे शपथ घेणार आहेत हे निश्चित झाले। पंतप्रधान कार्यालयातून त्यांना तसा फोनही आला होता। गडकरी सलग 3ऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत। उत्तर मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या पियुष गोयल यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। गोयल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलेला आहे आणि तेही आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहेत। त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या रक्षा खडसे यांनाही पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलेला आहे। त्यामुळे त्यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे। गेल्या वेळी भारती पवार यांना महिला खासदार म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली होती। यावेळी रक्षा खडसे यांना संधी मिळाली आहे। त्यांच्याकडे कोणतं खातं असणार आहे याबद्दल मात्र उत्सुकता आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील 2 मंत्रिपदं मिळणार आहेत। यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद असणार आहे। कॅबिनेट मंत्री म्हणून प्रतापराव जाधव हे शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदेकडून त्यांचं नाव सुचवण्यात आले। त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोनही करण्यात आलेला आहे। त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरपीआयचे नेते रामदास आठवले सलग 3ऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की त्यांचाही मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील हे नेते आता मंत्री होणार आहेत। तर आय होप तुम्हा सर्वांना नक्कीच आनंद झाला असेल। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन बातमीसह। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।